तर हॅलो मैत्रिणींनो, आज आपण ही डिझाईन कशा पद्धतीने रेडी करायची हे पाहणार आहोत. तर व्हिडिओ चालू करूया. या पद्धतीने मी गोल गळा कट करून घेतलेला आहे. हा गोल गळा आहे 10 इंचाचा आणि याला टीप मारून घेतलेली आहे मी गळ्याला आणि पाठीला देखील, कमरेला. आणि या पद्धतीने छोटे छोटे कट लावून घेणार आहे, जेणेकरून आपल्यालाही नंतर दाब टीप द्यायला सोपं जावं, यासाठी मी कट लावून घेतलेले आहेत. आणि या पद्धतीने आता मी बाजू आहे ती सव्वाशे सुलट करून घेणार आहे. मी अगोदर उलटी कापड टाकून त्याला दाब टीप मारलेली होती. तर या पद्धतीने आता मी ही कापड सवास केलेला आहे आणि याच्यावरती आता दाब टीप गळ्याला देऊन घेणार आहे. व्यवस्थित असा आपल्याला गळा करायचा आहे आणि त्याच्यावरून दाब टीप द्यायची आहे व्यवस्थित अशी. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. आणि ही डिझाईन तुम्हाला एकदम पटकन अशी जमणारी डिझाईन आहे. दिसायला खूप अवघड वाटते, पण बनवण्यासाठी खूप सोपी आहे. तर या पद्धतीने मी पूर्ण याला दाब टीप देऊन गळ्याला घेतलेली आहे. गळा हा गोलच आहे. गोल गळ्यावरती एकदम मस्त अशी ही ब्लाऊज डिझाईन रेडी होणार आहे. तर या पद्धतीने माझी गळ्याला दाब टीप देऊन झालेली होती. मी आता कमरेला जी कमरेखाली शिलाई असते त्याच्यावरती देखील दाब टीप मारून घेते. तर या पद्धतीने मी कमरेला देखील दाब टीप मारलेली आहे पूर्ण कमरेच्या याला. तर या पद्धतीने आपली दोन्ही साईडला दाब टीप देऊन झालेली आहे. बघायचं आहे कुठे आपलं तर कट वगैरे झालेलं आहे का. आणि या पद्धतीने मी एका इंचाची पट्टी घेतली आणि दुमडून टीप मारून घेतलेली आहे. म्हणजे हे अर्धा इंच अशी रेडी झालेली आहे. आणि कट करतानाही 2-2 इंचाच्या या पद्धतीच्या पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. पूर्ण पट्ट्या 2-2 इंचाच्या कट करायच्या आहेत. जेवढं आपण हे लांब नाडे म्हणू शकतो त्याच्या, तर ते कट करून घेतलेलं आहे. आणि 2 आपण साडीच्या कलरची देखील ब्लाऊजला डिझाईन बनवणार आहे. तर हे मी साडीतील 3 इंच कापड कट करून घेतलेलं होतं. तर याची मी आता छोटे छोटे फुलं बनवते. तर या पद्धतीने फुलं बनवायची आहेत. आपल्याला त्रिकोण तयार करायचा आहे आणि त्या त्रिकोणाला दोन्ही साईडनं अजून एकदा फोल्ड करायचं आहे. तर आपलं फूल रेडी होणार आहे एकदम मस्त असं. तर मी या सर्व कपड्याची फुले बनवून घेतली एकदम व्यवस्थित अशी. एक इक्वल मेजरमेंटमध्ये मी ही सर्व जे कापड आहे ते कट केलेलं. तर ही फूल कसं बनवायचं बघा. हा चौकोनी कापड आहे 3x3चं. तर याला त्रिकोणी फोल्ड करायचं आहे. त्यानंतर दोन्ही साईडनी थोडं थोडं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि टिप मारायची आहे. मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे ती सेम या पद्धतीने प्रोसेस करायची आहे, पाहू शकता. तर फुलं सर्व मी या पद्धतीनेच रेडी केलेली आहेत. तर फुलं रेडी होत आहेत तोपर्यंत आपण फुलं खूप बनवायची होती, त्यामुळे जरा मला इथे टाईम लागला होता फुलांसाठी. तर ही पूर्ण फुलं आपली बनवून झालेली आहेत. आता त्यानंतर आपल्याला पेपरचं जे आपण गळा कट केलेला आहे तो ब्लाऊज ते पेपरवरती ठेवायचा आहे. आणि त्याच पद्धतीने सेम आपल्याला पेपर कट करून घ्यायचा आहे. 1-1.5 इंचाचं पेपरवरती मार्जिन आपल्याला ठेवायचं आहे. आणि त्यावरती या पद्धतीने ज्या आपण ब्लाऊजच्या कलरच्या ज्या पट्ट्या काढलेल्या होत्या अर्ध्या इंचाच्या, म्हणजे रेडी अर्धा इंच झालं होतं, तर ते या पद्धतीने ठेवायचे आहेत. आणि पूर्ण जे आपण पेपर कट केलेला आहे गोल त्याच्यावरती लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित अशा. पूर्ण पट्ट्या आपण त्याच पद्धतीने लावणार आहोत. फक्त सरळ ठेवायचे आहेत आणि टिप मारायचे आहेत, दुसरं काही करायचं नाही. किंचितचं अंतर राहिलं तरी चालू शकतं आपलं कापड म्हणजे पट्टी जोडताना. तर पूर्ण पट्ट्या मी याच पद्धतीने पूर्ण गळ्याला रेडी करून घेणार आहे. पूर्ण पट्ट्या वगैरे जोडून झाल्यानंतर मी ब्लाऊजला जॉईंट केलं आणि त्यानंतर ज्या आपण साडीच्या कलरचं जे कापड घेतलेलं होतं त्याची फुले या पद्धतीने मी साईडनी लावलेली आहेत. तर या पद्धतीने आपला ब्लाऊज काही रेडी झालेला आहे. तर तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आणि हा जो ब्लाऊज आहे तो प्रिन्स कटोरी ब्लाऊज आहे 32 चेस्टसाठीचा.
आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पूर्ण आपल्या ब्लाऊजचं